नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत अद्रक, आलं याविषयीची थोडक्यात माहिती. अद्रक हे कंद आहे जे जमिनीखाली उगवलं जातं. सध्या हिवाळा चालू आहे. हिवाळ्यातील सगळ्यात गुणकारी आयुर्वेदिक असं हे आलं, जे प्रत्येकाच्या घरी असलंच पाहिजे. आलं, अद्रक याचे फायदे खूप आहेत. सध्या हिवाळा चालू आहे. प्रत्येकाच्या घरात आलं हे हमखास असणार, परंतु आलं, अद्रक हे वर्षभर वापरायला हवं. याचे आपण थोडक्यात फायदे पाहून घेऊ. सर्दी, खोकला यावर गुणकारी म्हणजे आपण आल्याचा चहा पितो, कधी कधी काढाही घेतो. परंतु याचे फायदे काय काय आहेत, हे कुठल्या कुठल्या त्रासांवर हा आयुर्वेदिक अद्रक, आलं किंवा ओलं सुंठ फायदेशीर आहे हे पाहूया. अद्रक, आलं हे उष्ण आहे, तर आल्याचा आपण चहा घेतो. आलं प्रत्येक भाजीमध्ये किंवा सांबारमध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा सांबारमध्ये एक तिखटपणा येतो आणि तरतरी येते. आल्याचे फायदे भरपूर आहेत. सर्दी, खोकला, थायरॉईडचे प्रॉब्लेम, पोटाचे विकार, वात प्रवृत्ती, कफ प्रवृत्ती या सर्वांवर आले फायदेशीर आहे. एवढंच नाही तर जाडी कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, कॅलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. शरीरातील हाडांचे प्रॉब्लेम्स वाढले की त्यामध्ये शरीरामध्ये पाण्याची निर्मिती जास्त होते. ते पाणी कमी करण्यासाठी रोजच्या रोज आपण आलं सेवन केलं पाहिजे. आलं हे कुठल्याही पद्धतीने आपण घेता येऊ शकतं. त्यामध्ये आपण आल्याचा काढा घेऊ शकतो, चहामधून आलं घेऊ शकतो, स्वयंपाकामधूनही आलं आपण घेऊ शकतो. एवढंच नाही, हार्ट ब्लॉकेजलाही उपयोगी पडणारं अद्रक आहे. आल्याचा रस म्हणजे आलं खाल्ल्याने रक्तातील जे गाठी असतात किंवा मासिक पाळीचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेही कमी होतात. सोबत जे रक्तातील, शरीरातील जे दूषित रक्त आहे त्याच्यामध्ये जे गाठी होतात त्या विरघळण्याचं काम हे आलं करतं. म्हणजे रक्त जेव्हा जास्त घट्ट होतं तेव्हा रक्ताला पातळ करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. आणि जेवढं आपल्या अंगामध्ये रक्त जास्त पातळ असेल तेवढं ते रक्ताभिसरण छान होते. एवढंच नाही तर आल्याचा वापर केल्याने शरीरात एक तरतरी येते. ती कशी काय, तर मळ जो बाहेर काढला जातो, शरीरातील मळ बाहेर काढण्याचं काम आलं करतं आणि आपण चुस्ती निर्माण करते. सध्या गुडघ्यांचा त्रास हा वाढतच चाललेला आहे, त्यामध्येही आलं खूप गुणकारी आहे. ओमिटिंगसाठी, मळमळसाठी अद्रक ही खूप उपयोगाचं आहे. डायबिटीज असणाऱ्यांना शुगरचं प्रमाण कमी करण्यासाठीही आलं खूपच उपयोगी आहे. असा हा बहुगुणी अद्रक जो आपल्याला सर्वत्र मिळतो. जास्तीत जास्त आपण आयुर्वेदिक ज्या नैसर्गिकरित्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्याचा वापर करून नैसर्गिक पदार्थ, आयुर्वेदिक झाडांचा जर वापर केला तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. अद्रक हे डायजेशनचं चांगलं काम करतं. सोबत शुगर कंट्रोल ठेवण्याचंही काम अद्रक खूप चांगल्या पद्धतीने करतं. एवढंच नाही तर शरीरात झालेली किंवा जखमांवर झालेली सूज, परत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अद्रक हा बहुगुणी आहे. तर असा हा बहुगुणी अद्रक आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये वापरला पाहिजे. आल्याचा कसा उपयोग केला गेला, मध्ये माझ्या वाचनात एक आलेली गोष्ट, हार्ट प्रॉब्लेम म्हणजे ज्याला हार्ट अटॅक आला त्यांना आलं दिलं गेलं आणि ते आल्याच्या सेवनाने ते ब्लॉकेज ओपन झाले आणि त्यांना सर्जरी करण्यापासूनही वाचवण्यात आलं. तर आपण आहारामध्ये, स्वयंपाकामध्ये वनस्पती ज्या आहेत त्याचा वापर करून आपली प्रकृती चांगली ठेवू शकतो. तर मी ही दिलेली आल्याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ह्या सर्व बहुगुणी आल्याचा फायदा खूपच आहे. रोज सकाळी चहामधून आलं आपण घेऊ शकतो. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, आलेपाक ही मिळते. आधीच्या काळामध्ये आलेपाक बनवले जायचे आणि रोज संध्याकाळी पाक असं ओरडत जाणारे व्यक्ती असायचे किंवा काही ठराविक ठिकाणी हा आलेपाक विक्री केला जायचा. कारण थंडीमध्ये आलेपाक हा खूप बहुगुणी आहे. तर हे आलेपाक तुम्ही सर्वांनी घरी बनवून ठेवलं पाहिजे. व्यवस्थित पद्धतीने केलेले आलेपाक हे प्रकृतीसाठी अत्यंत गुणकारी आहे. माझ्या सुमाज किचन चॅनलवरती मी आलेपाकची रेसिपी अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही जरूर पाहावी. धन्यवाद.